आपला इतिहास जर पुसला जावा असं जर तुम्हाला वाटत नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, आजकाल एक ट्रेंड वाढतोय इतिहासावरती सिनेमे बनवण्याचा. पण प्रश्न हा आहे की इतिहास दाखवला जातोय की बदलला जातोय. नुकताच राजा शिवाजी या चित्रपटाचा एक सीन समोर आलाय, जिथे शिवाजी महाराज यांचे मोठे बंधू संभाजी महाराज यांना विचारतात की स्वातंत्र्यासाठी काय केलं पाहिजे, आणि त्यामध्ये संभाजी महाराज म्हणतात की विद्रोह. पण विद्रोह म्हणजे काय, चला समजून घेऊया. तर विद्रोह म्हणजे आपल्याच सत्तेविरुद्ध उठाव. मग मला एक सांगा, बाहेरून आलेल्या मुघलांकडून आपल्यावरतीच लुटमार करून राज्य करणाऱ्या मुघलांविरुद्ध लढा, हा विद्रोह कसा झाला? कारण ते तर स्वातंत्र्यासाठीचं धर्मयुद्ध होतं ना. मित्रांनो, हा फक्त शब्दांचा मुद्दा नाहीये, तर हा आपल्या इतिहासाचा अर्थ बदलण्याचा प्रयत्न होतोय. आणि आता येऊया चित्रपटाच्या नावावर, राजा शिवाजी. हा एकेरी उल्लेख आपण स्वीकारायला हवा का? बरं, आता कास्टिंगकडे बघूया. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतोय रितेश देशमुख, ज्याचं करिअर स्त्रियांना ऑब्जेक्टिफाय करणं आणि त्यांच्यावरती डबल मिनिंग जोक्स करणं यावरती चालत आलेलं आहे. आणि दुसरीकडे आपले छत्रपती शिवाजी महाराज एक स्त्री सन्मानाचं जिवंत उदाहरण, ज्यांनी शत्रूच्या घरातल्या स्त्रीलाही आई म्हणून सन्मान दिला. मग प्रश्न एकदम सरळ आहे, आपल्यासाठी देवतुल्य असलेल्या महाराजांच्या भूमिकेसाठी असा डबल मिनिंग कॉमेडियन आपण स्वीकारू शकतो का? माझं हे एक वैयक्तिक मत आहे. रितेश देशमुख महाराजांच्या भूमिकेमध्ये बिलकुल शोभत नाहीये. महाराजांसारखं प्रभावी व्यक्तिमत्व, जो आपल्याला तानाजी सारख्या सिनेमामध्ये, ज्यामध्ये शरद केळकरने महाराजांची भूमिका स्वीकारलेली होती, या मूवीमध्ये खूप चांगल्या प्रकारे आपल्याला दिसून आलेलं होतं एक चांगलं व्यक्तिमत्व, तो रुबाबदारपणा. आणि त्या मूवीमध्ये कुठेतरी असं वाटत होतं शरद केळकरला महाराजांच्या भूमिकेमध्ये बघितल्यानंतर की यार, खरंच महाराज असे असू शकतात किंवा असे असतील, असं कुठेतरी रिलेट होत होतं. ते जर आपण रितेश देशमुखला जर बघितलं महाराजांच्या भूमिकेमध्ये, तर तो जो प्रभावीपणा आहे, जो शरद केळकर मध्ये आपल्याला दिसत होता, तो बिलकुल दिसत नाहीये. रितेश देशमुख बिलकुल महाराजांच्या भूमिकेमध्ये सूट होत नाहीये, शोभत नाहीये. हे माझं व्यक्तिगत मत आहे. बाकी प्रत्येकाचं मत असू शकतं, कुणाला आवडेलही. आणि महाराजांच्या पत्नीची भूमिका करते जेनेलिया डिसूजा, जिला अजूनही स्पष्ट मराठी बोलता येत नाही. आणि मोठे संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिषेक बच्चन आणि पाकिस्तान प्रेमी बोमन इराणी, We are the same people, remember that. I love the Pakistan. असे कलाकार आपल्याला या मूवीमध्ये बघायला मिळत आहे. आणि त्याचमुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो, हा मराठी चित्रपट आणि स्टारकास्ट बॉलिवूडची का? मराठी इंडस्ट्रीमध्ये टॅलेंटची कमी का? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न, आजवर ज्यांनी आपल्या हिंदू धर्माकडे, रामायणाकडे, महाभारताकडे किंवा आपल्या राजे महाराजे यांच्याकडे दुर्लक्ष केलं, आपल्या इतिहासाकडे दुर्लक्ष केलं, आपल्या धर्माकडे दुर्लक्ष केलं, तेच लोक अचानक रामायण, संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांच्यावरती सिनेमे का बनवू लागलेत? त्यांचं अचानक प्रेम जागृत झालंय की फक्त पैसे कमवण्यासाठी वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहेत? प्रेक्षक म्हणून आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, सिनेमा बघा, एंटरटेनमेंट करा, पण नेहमी जागरूक राहा. कारण की हे सिनेमे फक्त कथा नाही सांगत, हे पुढच्या पिढीचा इतिहास सुद्धा घडवतात. आणि जर इतिहासच जर चुकीचा दाखवला तर त्याची किंमत संपूर्ण समाजाला मोजावी लागेल. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करायला विसरू नका.